जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच. रात्रीच्या मॅच आणि दिवसाच्या मॅच यामध्ये थोडासा फरक पाहायला मिळतो. वाऱ्याचा फायदा आणि त्याचबरोबर प्रकाशात देखील थोडासा फरक असतो. त्यामुळे या मॅच पाहूयात कशा प्रकारे, कारण आतापर्यंत 3ही दिवस जी टुर्नामेंट आपण खेळवली ती नाईटमध्ये खेळलेली आहे. कालच्या दिवसाचा थोडाफार अपवाद वगळता. काही क्षणातच जर पाहिलं तर मॅचला सुरुवात होईल. धडाकेबाज 3 दिवस जबरदस्त गेले. अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट आपल्या सर्वांनाच पाहायला मिळालं. आमच्या अंपायरची टीम देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. निलेश नाईक आणि सदगीर नाईक सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आमचे तेंडुलकर सर आणि शिवम ऑनलाईन स्कोरिंग खूप चांगला डाटा ते देखील आम्हाला देत आहेत. आणि जाऊयात आजच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवसाला सुरुवात होते. तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा SIPL गोवावर. पहिला बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने वळणारा आणि पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव येतोय. डॉट बॉलने सुरुवात अंकित करतायत. अंकितने काल खूप चांगल्या पद्धतीची खेळी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत, कारण सातत्याने अगदी सकाळपासूनच प्रेक्षक विचारतायत आजचा ड्रॉ कोणता आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या टीम खेळणार आहेत, कोणती मॅच पहिली असेल, कोणती दुसरी असेल, कोणती तिसरी असेल, कोणाबरोबर कोण आहे याची उत्कंठा संपूर्ण भारतात आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी आपले हात फैलावले आणि आजच्या दिवसातील धावेला सुरुवात झाली आहे. सिरसाट स्पोर्ट्स पुणेच्या पहिली धाव येते अवंतरच्या स्वरूपात. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला खेळताना पाहायला मिळत आहे. तिकडे फिल्डर आहे तर रन घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी करतायत. तेवढं सोपंही नाहीये या विकेटवर खेळणं, परंतु ज्यांना ही विकेट कळली त्यांनी धावाही केलेल्या आहेत. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने बॉल टोलवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील पहिला क्रिकेट चौकार. मिळतोय. तप्त उन्हामध्ये ही मॅच खेळवली जाते. गोव्यात देखील उन्हाचा पारा थोडासा जास्त चढलेला पाहायला मिळतोय. रात्रीच्या वेळी थोडीशी थंडी वाजत होती काल उत्तर रात्री ज्यावेळेला आपण तिन्ही रात्री आणि आज उन्हात देखील दिवसा देखील पाहिलं तर प्रखर उन्हामध्ये या मॅचला सुरुवात. परंतु हे आपले क्रिकेटर आहेत, टेनिस क्रिकेटर आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये खेळण्याचा सवय आहे. यावेळेला पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील खर्डे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूने मागील 3-4 वर्षात खूप चांगला जम बसवला, किंबहुना स्वतःला सिद्ध केलंय आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांना आपण चांगली कामगिरी करताना पाहतो. आज गोवा राज्यात आलेत, गोवामध्ये त्यांना खेळताना आपण पाहतोय. सुनील खर्डे राहुरीचा रावडी असं देखील त्यांना आमचे काही समालोचक मित्र म्हणतात. अंकित प्रयत्न करणार आहेत. एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये असेल. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. इकडे जर पाहिलं तर कॉल दिला होता, रविराजने तेवढा प्रतिसाद नाही दिला आणि पहिला धक्का रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. खेलो 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 बाजी दिल से, खेलो 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 बाजी दिल से.
daddypets.com प्रस्तुती रनआउटची विकेट येताना पाहायला मिळाली. सुनील खर्डे माघारी परतताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कुणाल खोंड एक डावखुऱ्या हाताचे बॅटर माघारी परत आहेत. दुसरे डावखुऱ्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरीचे खेळाडू माघारी परतले आणि आता पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या पाबळगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव कुणाल खोंड. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. परंतु अंकित चांगली कामगिरी करतायत. अंकित गाजीपूर यूपी चा हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. भारताच्या विभिन्न भागातून खेळाडू आलेले आहेत गोवामध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना. आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी आपण आनंद घेत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी अडखळती सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चौदा कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. केस लाईव्हच्या टीमचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण या स्पर्धेला दाखवण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. खूप चांगल्या पद्धतीने चांगलं वर्क त्यांच्याकडून देखील पाहायला मिळत आहे. अंकित कमी गतीने बॉल थोडासा पुढे टाकला होता, परंतु त्याला ढकललं. मिड ऑफच्या दिशेने ते आले. चेंडूची फेकी देखील केली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली आणि बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 1 गडी बाद 7 धावा 7 रन 7 लॉस ऑफ 1 विकेट. विजय पावले याच मॅच मध्ये 2 असे बॉलर खेळत आहेत जे विकेट घेण्याच्या बाबतीत SIPL मध्ये टॉपर आहेत. 2 मॅच खेळून 8 विकेट घेत पहिल्या क्रमांकावर विराजमान पाहायला मिळतात सिब्बान आणि 2-3 मॅच मध्ये 8 विकेट घेऊन अगदी त्यांची बरोबरी करतात ते म्हणजे विजय पावले. दोन्ही बॉलर्सने मात्र 8-8 विकेट घेऊन टॉपर आहेत या स्पर्धेत आतापर्यंत. आता विजय पावले सुपर 6 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतील. समोर कुणाल खोंड यांना आपण पाहतोय. वेगावर स्वार होत असताना जबरदस्त गोलंदाजी काल केली विजय पावले यांनी. सामनावीराचा पुरस्कार देखील विजय पावले यांनी काल मिळवला. तेच विजय पावले कुणाल यांच्यासाठी. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण. कुणाल खोंड यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार 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 चौकार क्रिकेटडा. खेलो 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 मासी दिल से खेलो 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 मासी दिल से. स्पोर्ट्स गेमिंग का सबसे बड़ा अड्डा क्रिकेटडा. ओहो आणखीन एक बॉल भन्नाट वेगात मात्र यावेळेला काल जे पाहायला मिळत होतं विजय पावले थोडेसे फॉलो थ्रू मध्ये पुढे गेल्यानंतर एका पायावर थोडासा जास्त जोर देत आहेत. थोडीशी किंचितची दुखापत त्यांची थोडी उफाळून येते, परंतु त्याच्यावर मात करत असताना बॉलिंग देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतायत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर असं वाटत होतं कुणाल त्यांच्यावर वर्चस्व गाजवतील. लगेचच दुसरा बॉल डॉट टाकला. एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करतील. संघर्ष मात्र दोघांमध्येही पराकोटीचा जाईल यानंतरच्या कालावधीमध्ये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजय पावले यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला मात्र पाठवण्यात यशस्वी झाले. वा काय एफर्ट्स तिकडे दाखवलेत. सुंदर फिल्डिंगचं प्रात्यक्षिक तिकडे पाहायला मिळालं. आकाश तारेकर काल आकाशला मिस केलं आकाश यांना, परंतु आज टीम मध्ये आकाश यांच्या दाखल झाल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आणि एक महत्त्वाचा फलंदाज हे देखील टीम मध्ये ऍड होताना पाहायला मिळालं. दीपक दादा
प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली थोडंसं आणखी बलवान झाली आहे आकाश यांच्या समावेशानंतर, परंतु पहिल्या दिवशी दोन्ही मॅच जिंकून गटात टॉपर राहिलेली टीम आहे शिरसाट स्पोर्ट्स, त्यामुळे मजा येईल मॅचमध्ये. हो पुन्हा ऑप्स्टमच्या बाहेर आले आणि ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा हेलकावा खात कीपर यांच्या दिशेने गेला. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. 13 धावा ओव्हर नंबर 2 सुरू असताना. एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान, एका बाजूला महेंद्र म्हात्रे, एका बाजूला अमोल शिरसाट यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते SIPL शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग मध्ये. हो जणू काही टेस्टच घेतली जाते इकडे कुणाल खोंड यांची. एका मागोमाग एक सरस चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर खिळून ठेवलं. 3 बॉल तर मात्र कीपरकडे पाठवले. सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यानंतर विजय पावले यांनी काय बॉलिंग केली. अफलातून एक चौकार आला, एक दुहेरी धावसंख्या आली, परंतु 4 चेंडू डॉट टाकलेले विजय पावले यांनी. आणि बघता बघता 2 ओव्हर संपल्या आणि धावसंख्या 1 गडी बाद 13. 2 ओव्हर के बाद 13 रन बने हैं. 1 विकेट वापस लौट चुका है. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया SIPL 4 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. गोवा राज्यातील देखील खूप सारे प्रेक्षक कालही या मॅचला आनंद घेण्यासाठी आले होते. काही सिंधुदुर्गातून देखील क्रिकेटचे चाहते इकडे मॅच पाहण्यासाठी उपस्थित झाले होते. बेळगाव परिसरातून देखील, काही कोल्हापूरमधून, काही कर्नाटकामधून, अशा विविध भागातून, तर काही पुणे, काही मुंबई, काही रायगड अशा, आणि काही अगदी दिल्लीवरून देखील प्रेक्षक आलेत. काही वेस्ट बेंगलवरून प्रेक्षक आलेले तिकडे. अंकित कल्की, पाहूया SIPL. अंकित यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर मोठा हल्ला केला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. स्काय EXCH.com सिक्सर. खेलो 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 बाजी दिल से. खेलो 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 बाजी दिल से. वाह, यावेळेला अगदी स्लॉटमध्ये बॉल होता, ओव्हर पिच होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न करत होते आणि रवी लगेच त्या ठिकाणी हरकतमध्ये आले. बॉलला मात्र सीमारेषच्या पलीकडे पाठवलं. धावांचा थोडासा वेगही वाढवायचा याची त्यांना जाणीव आहे. मोठा स्ट्रोक खेळला रविराज आहिरे यांनी. ऑप्स्टमच्या बाहेर यावेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याला कव्हरचा ढकललं. 1 रन मात्र तिकडे मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 20 धावा. या स्पर्धेमध्ये आम्ही 97 धावा देखील पाहिल्यात पहिली बॅटिंग करत असताना, आणि 30 धावा देखील पाहिल्या. 30-31 निश्चांकी धावसंख्या देखील पाहायला मिळाली. परंतु ॲव्हरेज धावसंख्या ही 55, 60, 65च्या दरम्यान राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. त्याच्यात देखील बऱ्याचशा टीमने त्या धावा सेव्ह केलेल्या आहेत. हे देखील या स्पर्धेत एक टाय मॅच देखील काल पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक काल पाहायला मिळाली करण अंबाला. या स्पर्धेत 5 विकेट देखील पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये अर्धशतक 75 धावांची खेळी करणारे खेळाडू देखील पाहायला मिळालेत. अशा या स्पर्धेच्या खूप साऱ्या, या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षकांनी देखील खूप चांगले एफर्ट्स दाखवत असताना कॅचेस घेण्याचा प्रयत्न देखील या स्पर्धेमध्ये केलेला आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, बॉल जर पाहिलं तर स्विंग होतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेर, जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. कशी रन येऊ देत, परंतु रन येणं गरजेचं आहे. अंकित कल्की, गाझीपूर उत्तर प्रदेशचा हा बॉलर, आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 21. भव्य दिव्य आयोजन. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न होतोय. भूषण तिकडे येत आहेत. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. कुणाल खोंड यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, थोडासा जागा मिळाली त्यांना स्ट्रोक खेळण्यासाठी, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने कट केलं आणि 2 धावा अर्जित केल्या.
2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर थोडंसं सिमिट ठेवलं होतं. 13वर धावसंख्या होती. या ओव्हरमध्ये मात्र रन आलेले आहेत. हो, कुणाल यांच्यासाठी आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतात. लेंथ वरून बॉलला पहा किती स्विंग केलंय. कम्प्लिटली बीट करणं म्हणतात ना ते या ठिकाणी केलं गेलं. आणि परंतु कुणालकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. पाबळसारख्या गावातून येऊन आज त्या गावाच्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला करायला लावली आहे कुणाल खोंड यांनी. ओहो, आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर कुणाल यांना वळसा घातला बॉलने आणि जरी मोठा स्ट्रोक आला असेल त्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आणि खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. बघता बघता ओव्हर नंबर 3 संपतायत आणि 3 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 23. 3 ओव्हर के बाद 23 रन. 1 विकेट वापस लौट चुका है. तेवीस रन झालेले आहेत आणि या 23 रन पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. कारण विकेट हा फॅक्टर सिरसाट स्पोर्टच्या बाजूने जातोय. कारण त्यांच्याकडे जर पाहिलं तर अजूनही 9 विकेट शाबूत आहेत आणि आता पुन्हा एकदा विजय पावले. वेगावर स्वार होणारा हा वेगाचा बादशाह भन्नाट वेगात चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विजय यांच्याकडून. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र असणार आहे. कमी गतीने चेंडू टाकला. स्लोअर वन कमी गतीने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. प्रॉपर टायमिंग नाही करू शकले परंतु मिड ऑनचे फिल्डर जोपर्यंत बॉल अडवतील तोपर्यंत 1 रन तिकडे मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावांवर. क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे SIPL या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. SkyEXCH.com आणि क्रिक अड्डा यांच्या माध्यमातून प्रस्तुत असणारी भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा SIPL शास इंटरनॅशनल प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील एक जबरदस्त मॅच आपल्या मैदानात समोर सुरू आहे. यात जो जिंकेल टॉप 3 मध्ये जाणार आहे. त्यामुळे या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील देखील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते. एका बाजूला जर पाहिलं तर कुणाल खोंड, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रविराज आहिरे. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. पाहूयात कशा प्रकारे वापर केला जातो या क्षमतेचा. यावेळेला बिग हिट. स्लॉट मधला बॉल भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पार. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. SkyEXCH.com सिक्सर. ओव्हर पिच बॉल अशाच प्रकारे या अगोदर देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला त्यावेळेला रविराज आहिरे आक्रमक झाले. आता पुन्हा एकदा अगदी स्लॉटमध्ये बॉल आला. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात बॉल पुढे गेला आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकारामध्ये कुणाल खोंड यांच्या माध्यमातून पाठवलं गेलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करतायत. बॉलला जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने पाठवतायत. एक मोठा फटका आला. त्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल्स देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळते. रविराज आहिरे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कुणाल खोंड यांच्यातील एक चांगली पार्टनरशिप देखील आपण पाहतोय सध्याच्या घडीला.
यावेळेला मात्र उसळता बॉल, त्याला हुक केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला मिळतोय आणि गेलाय देखील क्रिकेटडा चौकार. खिलो 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 बाजी जंग से खिलो 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 बाजी जंग से. आणि या 4 धावांशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते ती 35 धावांवर 35. विजय पावले विरुद्ध जर पाहिलं तर रविराज आहिरे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. कधी कुणाल आक्रमक होत आहेत, काही चांगले बॉल आलेत परंतु काही मायनस आलेत, ते सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. टेनिस बॉल क्रिकेटचा स्तर उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय SIPL. यावेळेला मात्र अगदी खोलवर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाले. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे निष्फळ ठरतोय. 1 रन घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आकाश तारेकर यांचा थ्रो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र या ठिकाणी पाठवण्यात आलाय. अगदी क्लोज निर्णय असू शकतो परंतु पाहूया त्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. नॉट आउट. चांगला थ्रो आकाश तारेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 37. 37 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 तिकडे संपल्या. 4 ओव्हर के बाद 37 रन बने हैं. 1 विकेट के नुकसान पर सिरसा स्पोर्ट्स पुणे. अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. अंकित कलकी 2 ओव्हर टाकल्या. विजय पावले यांनी देखील 2 ओव्हर या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 37 धावा तर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 25 रन जरी आल्या तरी चांगली मॅच बनू शकते पाहूयात. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा इरादा त्यापेक्षा जास्त बनवण्याचा असेल आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा त्याच्यापेक्षा कमी मध्ये थांबवण्याचा असेल. SIPL मध्ये आजचा दिवस निर्णायक राहणार आहेत. कालच्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा तब्बल 4,80,000 प्रेक्षकांनी संपूर्ण जगभरात KS लाईव्हवर पाहिलेली आहे. आजही सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि सर्वांना विनंती असणार आहे कृष्णा सातपुते यांचा जो YouTube चॅनल आहे या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील ज्या KS लाईव्हवर स्पर्धा येतील त्याचा आनंद तुम्ही घ्या. 37 धावा. चार ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 37 झाली आहे. 37. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि या 2 ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. राजेश सोरटे पिंपरी चिंचवड पुणेचा एक अष्टपैलू खेळाडू. समोर जर पाहिलं तर पाबळ शिरूर पुणेचे बॅटर पाहायला मिळत आहेत. कुणाल
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल उडवला समोरच्या दिशेने, लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न कुणाल खोंड यांच्या माध्यमातून यशस्वी होताना पाहायला मिळतोय. skyexcs.com सिक्सर. खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से. कुणाल खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर होता, मिड ऑफ आतमध्ये होता, याचा फायदा घेतला गेला आणि बॉलला मात्र बाहेर पाठवण्यात यशस्वी झालेत. मोठा फटका खेळला कुणाल यांनी. राजेश, हो यावेळेला राजेशने आपले या ठिकाणी रंग दाखवले. कशासाठी मी एवढ्या लांबून आलोय गोव्यामध्ये. एक चांगला बॉल, लेंथवरचा बॉल होता, यावेळेला थोडासा पाठीमागे केला. थोडासा बॉलला जर पाहिलं तर त्या ठिकाणी कट केलं आणि यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या दिशेने पाठवलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी. चांगला संघर्ष मात्र आता दोघांमधील सुरू झाला. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत नाही आले. पुन्हा लेंथवरचा बॉल, पुन्हा कट होणारा बॉल, पुन्हा स्विंग होणारा बॉल आणि कीपरकडे जाणारा. डॉट बॉल बॅक टू बॅक येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 43 धावांवर. पहिली बॅटिंग करत असताना सिरसाट स्पोर्ट्स पुणे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करतायत, परंतु डीपला भूषण गोळे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र चेंडूची फेकी केली गेली आणि 1 रनने स्कोर पुढे जातोय 44 वर. 5वी ओव्हर सुरू असताना स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं. SIPL skyexcs.com आणि क्रिक अड्डाच्या वतीने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. SIPL शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगला आज जग पाहत आहे आणि 3 दिवसात जर पाहिलं तर खूप मोठे व्ह्यूअर्स देखील या स्पर्धेला येताना पाहायला मिळाले आपल्याला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवलेत, बॉल अडवला जातोय. आकाश तारेकर यांनी या दोघांमध्ये तिकडे रिले फील्डिंग होताना पाहायला मिळाली. वाह, दोघांनी जबरदस्त कामगिरी केली. कृष्णा सातपुते होते आणि त्याचबरोबर आकाश तारेकर होते. आकाश, चौकशी करायची थोडीशी. आपण पाहू शकता सीमारेषेच्या जवळचा बॉल आणि आकाश यांचं बॅकअप त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळालं. परंतु निर्णय या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चार धावा. चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. राजेश सोरटे यांच्या विरुद्ध आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आता रविराज आहिरे. या दोन खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप देखील झाली आहे. पहिली विकेट लवकर गेल्यानंतर कुणाल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे खूप चांगली कामगिरी रविराज आहिरेही करतायत. रविराज आहिरे 48 धावा धावफलकावर आहे सिरसाट स्पोर्ट्सच्या. रविराज आहिरे यावेळेला बिग हिट, स्लॉट मधला बॉल बिरकावून दिला, सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. skyexcs.com सिक्सर. खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से. रविराज
आहिरे आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. 12 बॉलमध्ये 29 धावांवर बॅटिंग करतायत रविराज आहिरे आणि त्याचबरोबर 17 बॉलमध्ये 23 धावांवर बॅटिंग करतायत कुणाल खोंड. धावसंख्या 5 ओव्हर नंतर झाली आहे 54. एक ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. पाहूया या एका ओव्हरमध्ये काय होईल शेवटच्या ओव्हरमध्ये. पाहत राहा SIPL गोवा. शेवटच्या ओव्हरसाठी पाहूयात कुणाला आमंत्रित करण्यात येत आहे. मनसूर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. केरळचे खेळाडू आहेत त्रिचूर. केरळचे खेळाडू मात्र येताना पाहायला मिळतात बॉलिंगसाठी, परंतु आता दोन्ही खेळाडू रंगात आलेत. एक 29 वर बॅटिंग करतायत, एक 23 वर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. रविराज आहिरे नाशिक आणि त्याचबरोबर कुणाल खोंड पाबळ पुणे. परंतु केरळचे बॉलर, केरळ राज्यातील बॉलर येताना पाहायला मिळतात. मनसूर शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया कुणाल आक्रमक होतील का. मनसूरने काल खूप प्रभावित करणारी बॉलिंग केली. त्यांची ऍक्शन देखील थोडीशी वेगळी आहे, प्रभावित करणारी आहे. आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. शेवटची ओव्हर आहे SIPL पहिल्या मॅच मधील शेवटची ओव्हर आपल्या समोर येताना पाहायला मिळते. आखरी ओव्हर इस पारी का. गेंदबाजी के लिए मंसूर, बल्लेबाजी के लिए कुणाल खोंड और उनका साथ देते हुए रविराज आहिरे. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावी लागतील. पाहूया कशा प्रकारची आक्रमण केली जातील पाहायचं आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळलाय, गॅप तर शोधलाय, प्रयत्न करतायत फिल्डर, परंतु त्याच्या अगोदर बॉल पसार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकडा चौकार. खेलो 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 बाजी दिल से. खेलो 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 बाजी दिल से. कुणाल खोंड आणि विशेष म्हणजे या दोन खेळाडूंमध्ये 52 रनची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते. खूप चांगली पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर यावेळेला बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 58. 59 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर सुरू आहे. पाहूया किती धावा बनवले जातील. 65, 70, 75 किंबहुना त्याच्या आतमध्ये. त्याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळेल. हाणामारीचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल खोंड खेळतात 27 धावांवर आणि रविराज आहिरे 29 धावांवर. हो ऑप्शनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि रन आउटच्या स्वरूपात कुणाल खोंड यांना माघारी परतावं लागेल. परंतु त्या अगोदर त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. bookdaddy.com रन आउटची विकेट कुणाल खोंड, परंतु चांगली कामगिरी करून आउट होत आहेत. धनंजय भिंताडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पुण्याचे धडाकेबाज बॅटर आणि ऑलराऊंडर धनंजय भिंताडे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत रविराज आहिरे, जे मात्र 29 या डावातील सर्वोच्च धावसंख्या कुणालने प्रभावित केलं. आज कुणालची खेळी लक्षात राहण्यासारखी असणार आहे. पाबळ गावाला देखील सर्वांनाच किंबहुना शिरूरकरांना देखील अभिमान वाटावी अशी आज खेळी कुणालने गोव्यामध्ये येऊन केलेली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मूळचे तसं पाहिलं तर पुरंदर तालुक्याचे सुपुत्र धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये, परंतु जोडीला नाशिकचे एक जबरदस्त सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे रविराज आहिरे. परंतु केरळाचे बॉलर देखील दमखम दाखवत आहेत. मनसूर यावेळेला फुल टॉस बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने धाडलाय, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. टायमिंग नाही करू शकले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भूषण आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकडा 4-4-4-4 चौकार. $63 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटची ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे. यानंतर देखील खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर अमरावती स्वनिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणखीन एक चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा होता, पॉइंटच्या दिशेने गॅप शोधण्यात यशस्वी झाले आणि आणखीन एक बॉल रविराज आहिरे यांच्या बॅटमधून सीमा रेषा पार, क्रिकेटडा चौकार. खेलो 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 बाजी दिल से. खेलो 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 बाजी दिल से. वाह, धावसंख्या झाली आहे 73, 73 आणि 74 धावांची आवश्यकता. रविराज आहिरे अप्रतिम बॅटिंगचा नजर पेश करताना पाहायला मिळाले आणि तब्बल या मॅच मध्ये 16 बॉल 2 षटकार 4 चौकार 42 रन रविराज आहिरे. 73 रन झालेले आहेत. 74 रनचा पाठलाग करायचा आहे. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली देखील चांगली टीम आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात मॅच रंगेल कारण एक चांगली धावसंख्या उभी राहिली है. 74 धावा, 74 रन बनाने इस मैच को जीतने के लिए 6 ओवर में, और 6 ओवर में 74 रनों का पीछा करते हुए देखना होगा दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीम किस तरह से पीछा करेगी. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या मॅचचं समालोचन ऐकवण्यासाठी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना मी आमंत्रित करतोय. SIPL KS स्पोर्ट्सवर आपण पाहत राहा एक अंतिम दिवस या स्पर्धेचा. खेलो 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 बाजी दिल से. खेलो 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 बाजी दिल से.
spotlight, ooh, whatever your style. Show me what you got, 'cause I don't wanna waste my time. See me in the spotlight, ooh, whatever your style. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी। 36 गेंदों में 74 रन चाहिए। आप देख रहे हैं शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग सीजन 1 आरलेम चौले क्रिकेट ग्राउंड गोवा से। इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण केएस यूट्यूब चैनल पर लाइव पिछले 4 दिनों से आप देखते आ रहे हैं। हमारे जो नाजरीन इस वक्त यूट्यूब के साथ रब्ता कर चुके हैं उन सभी का तहे दिल से इस्तकबाल, खुशामदीद। हमारे जो दर्शक इस वक्त मैदान पर उपस्थित हैं इनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूं। आप देख रहे हैं क्रिकेट एंड स्काई EXCH.com presents Shah's International Premier League Season 1 organized by Naqba Khan of Shah's Media Entertainment in association with Mr. Amit Furtado of Friends Dubai and Mr. Santosh Gupta of Pinnacle Celebrity Management. This tournament is powered by Set Sports, co-powered by DediBet, associate sponsor Big B Exchange, Mega Chance, L7 Exchange, BookDaddy.com, KGF Book, Sigma Book, इन सभी का बहुत बहुत शुक्रिया। और हमारे PR एंड मार्केटिंग पार्टनर है पर्पल बर्ड इवेंट्स एंड मार्केटिंग आज़ाद जंग साहब। रवि राज आहिरे ने बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी की है। कुणाल खोंड ने अच्छा साथ दिया है। शिरसाट स्पोर्ट्स ग्रुप ए में नंबर 1 पर रही थी जब उन्होंने दोनों लीग मैचेस जीते थे। जीत की लय को बरकरार रखना चाहेंगे। दो ओपनिंग बैटर्स, वही जोड़ी, वही अंदाज और वही काम, कृष्णा सातपुते और इजाज कुरैशी। और देखिए उनके फैन तालियां बजाकर उनका स्वागत करते हुए। कल कृष्णा सातपुते ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी। इजाज कुरैशी इन्होंने अपना मिजाज बदला था। लेकिन शिरसाट स्पोर्ट्स, इनकी भी तारीफ करनी होगी। अंबादास शिरसाट, नासिक, नगर और पुणे के खिलाड़ी। हाँ, ड्रोन व्यू दिखाया जा रहा है आपको दोस्तों। ये शहर है, ये गोवा है। लव यू गोवा, गो गोवा। एक से बढ़कर एक बीचेस, गोवा की पहचान। और आप देखिए यहाँ पर बहुत ही खूबसूरत ड्रोन व्यू। कभी कभी ऐसा लगता है कि किसी छोटे जीव जंतु की तरह मैं भी इस ड्रोन के अंदर बैठ जाऊं और पूरे गोवा का ऊपर से दर्शन लूं। और ड्रोन का भी एक अलग मज़ा है। आसमान का राजा है ड्रोन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया, मैं हूँ कौन, मैं हूँ ड्रोन, मैं हूँ ड्रोन, मैं हूँ ड्रोन। तो ये ड्रोन व्यू आप देख सकते हैं। बहुत उत्तम काम केएस यूट्यूब लाइव चैनल के हमारे तमाम टेक्नीशियंस आंखों में सुरमा लगाकर पिछले आज 4 दिन से हमारे जो कैमरामैन भाई काम कर रहे हैं। मैं दुआ करता हूं कि हमारे तमाम कैमरामैन भाइयों को जीवन में बहुत तरक्की मिले, इंशाअल्लाह आगे बहुत बढ़े। आइए अब शुरू करते हैं दूसरी पारी की। और 42 रन बनाए रविराज आहिरे ने। रविराज आहिरे ने मैसेज भेजा, अगर आगरा के पास ताज है तो शिरसाट के पास रविराज है। और मैच लेकिन ख़त्म नहीं हुआ। पहले ओवर की शुरुआत सिबान शेख,
पहली गेंद पर ओहो बैठक पंच लगा दिया कृष्णा सातपुते, ट्रेडमार्क शॉट, हाफ वॉली पर निकलती हुई गेम और ये लगा cricket.com 4। खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से। देखिए बैठक लगाते हुए कवर ड्राइव देखने का मजा सुनील गावस्कर के दिनों की याद आ गई। बहुत ही शालीन चौका सिब्बान शेख जो पहले दिन के हीरो रहे थे, 2 मैन ऑफ द मैच जीते थे, 2 ओवर 15 रन 5 विकेट, 2 ओवर 11 रन 3 विकेट। वही सिब्बान की पहली गेंद पर ऐलान जंग वहां पर कृष्णा सातपुते द्वारा, स्कोर 4। इस बार बेहतर बॉल थी और यहां पर कृष्णा आउट। जी हां, सेट स्पोर्ट्स विकेट नंबर 1 और डगआउट में खुशियां। कृष्णा सातपुते क्या कर रहे थे, बिल्कुल भी पैर नहीं चले थे और सिब्बान शेख, नासिक की आन बान शान जान है सिब्बान, जिसके ऊपर है कुदरत मेहरबान। और क्या सिब्बान ने काम किया है। तो हमारे जो भी खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से। हमारे जितने भी बाउंसर्स हैं सब मेन गेट के पास चले जाए। हमारे सेलिब्रिटीज आने की शुरुआत हो चुकी है और हमारे पहले सेलिब्रिटी है संतोष गुप्ता जी, पिनेकल सेलिब्रिटी मैनेजमेंट। आपका हार्दिक स्वागत है संतोष गुप्ता जी। नए बैटर है योगेश पेड़कर। इस प्रतियोगिता में योगेश पेड़कर को बल्लेबाजी के मौके थोड़े कम ज़्यादा ज़रूर मिले हैं, लेकिन ये वो मैच है जिसमें योगेश पेड़कर अपने नाम के अनुरूप क्रिकेट दिखा सकता है। इसके अंदर बहुत सारी प्रतिभा है और अगर आप रायगढ़ में चले जाएं तो इसको फाइटर जेट का नाम दिया है, फाइटर जेट ऑफ रायगढ़। आज भी बहुत सारे गेस्ट आने की उम्मीद है और धीरे धीरे उनकी शुरुआत हो चुकी है। ये पहला सुपर 6 का मुकाबला चल रहा है। दूसरा सुपर 6 का मुकाबला आप देखेंगे सावनिक बिल्डर्स अमरावती, जहां पर उमेश 11 खेलने जा रही है और मिक्स टीम है। जनाब तौसीफ खान पठान साहब की टीम है जिसका मुकाबला होगा धमाका दिल्ली हेमंत बनियाल साहब की टीम से। और फिर एड्रॉइड इंजीनियर्स गोवा अमन लोटलीकर का साहब की जो टीम है वो 11 वॉरियर्स प्रो दुबई शमी खान साहब की टीम से टकराएगी। और तीनों जो सुपर 6 के मैच हो जाएंगे उसके बाद 3 टीमें बाहर होगी, 3 टीमें आगे आएंगी जिसमें बॉल आउट होगा। जो टीम बॉल आउट में जीतेगी वो सीधा फाइनल खेलेगी, जो 2 टीमें बॉल आउट नहीं जीत पाएंगी वो एलिमिनेटर खेलेगी और फिर ग्रैंड फिनाले होगा। सिब्बान की गेंद, इस बार आसान कैच। सिब्बान के गेंद की भूल भुलैया को समझ नहीं पाए। सेट स्पोर्ट्स विकेट नंबर 2, योगेश पेंडकर बाहर। खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से। तो यहां पर बहुत उम्दा कैच लिया गया। धनंजय भिंताड़े बिल्कुल मराठी में कहते हैं ना भिंती सारखा उभा राहिला। तो हमारे साथ अब जुड़ने जा रही है आकांक्षा पुरी, उनके साथ में रूमा शर्मा। इनका भी हार्दिक स्वागत है। मनु पंजाबी जी, आपका भी स्वागत है एंड वेलकम टू ऑल द डिग्निटरीज। अंजलि पांडे जी, आपका भी स्वागत है। मनु पंजाबी तो आज बिल्कुल लिनन मैन नजर आ रहे हैं। सिब्बान शेख ऑन हैट्रिक नाउ। सिब्बान शेख 8
विकेटों पर थे और अब 10 विकेट पर पहुंच गया है सिब्बान। सिब्बान की गेंदबाजी पढ़ना मुश्किल हो रहा है। बहुत ही खस्ता हालत हो रही है। 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 पर आउट हुए कृष्णा, 0 पर आउट हुए योगेश पेड़कर। नए बैटर है आकाश तारेकर, मैन ऑफ क्राइसिस। ये वो खिलाड़ी है जो कई परिस्थितियों में इस टीम को जिता चुका है। अब ये वो जोड़ी है जिसको जमना होगा। इस जोड़ी को इस तरह जमना होगा जिस तरह दूध रात को जमकर दही बनता है। यही है वो सही जोड़ी जो काम कर सकती है मेरी नजर में। वाइड बॉल। आकाश तारेकर और योगेश पेनकर में यही फर्क रहा। पेनकर कौन सी गेंद को खेलना है और कौन सी छोड़ना है ये समझ नहीं पाए। आकाश तारेकर ने थोड़ा सावधानी से उस गेंद को जाने दिया। वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 5। आज ही उनको तरजीह दी गई है प्लेइंग 11 की फहरिस्त में, उन्हें शामिल किया गया है। और इस बार खराब शॉट। आकाश तारेकर भी लौटते हुए सिब्बान शेख को मिलती हुई 11वीं विकेट। सेट स्पोर्ट्स विकेट। खिलो 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 बाजी दिल से। खिलो 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 बाजी दिल से। सिब्बान शेख के हाथों का इंश्योरेंस निकालना चाहिए। जितनी भी इंश्योरेंस कंपनियां हैं, अगर आप आ सके आ सकती हैं। नए बैटर है भूषण गोड़े, लेकिन क्या गेंदबाजी की है। आग उगलने वाली गेंदबाजी। सिब्बान शेख की गेंदों को पढ़ना मुश्किल हो रहा है। उनकी गेंदबाजी में इतना सस्पेंस है जैसे शेरलॉक होम्स की कथाओं में सस्पेंस रहा करता था। यू कांट प्रेडिक्ट व्हाट्स गोइंग टू हैपन नेक्स्ट। और गुमनामी के अंधेरों में इस वक्त दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली ठाणे। कृष्णा 4, योगेश 0 और अब आकाश भी 0। इजाज कुरैशी नॉन स्ट्राइकर एंड पर। ये सारा जो मेहम है उसको देख रहे हैं और मन में गाना गुनगुना रहे होंगे। जा देखी जमाने की यारी, बिछड़े सभी बारी बारी। 3 खिलाड़ी खो चुके हैं। इजाज, भूषण गोड़े एक युवा खिलाड़ी है, अच्छा कद है, लेकिन वो ऐसी सिचुएशन में आए हैं जहां पर बहुत बड़ा काम उनको करना है। शिरसाट ऑन टॉप, 74 टू विन, स्कोर 5 for 3, well left or wide. गुड आफ्टरनून एवरीवन, आप सभी का हार्दिक स्वागत है। शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग सीजन 1 आखिरी दिन। आज का दिन नया है, आज की रात नहीं है, क्योंकि आज क्रिकेट अपने पूरे उरूज पर। ओहो क्या गेंद दी, रिपर किस तरह अंदर की तरफ कटी। उसे खेलूं या छोड़ दूं यही समझ नहीं पा रहे थे भूषण गोड़े। और बॉल वहां पर विकेटों के पीछे गैदर की गई। सिब्बान शेख की तारीफ करनी होगी दोस्तों। 11 विकेटें ले चुके हैं इस टूर्नामेंट में। और ओवर यहां पर मुकम्मल होता हुआ 1 ओवर के बाद स्कोर है 6 रन। 6 गेंदों के 6 रन बने, सामने 3 विकेटें गिरी। दोनों टीमों के स्कोर को कंपेयर करें तो पहली इनिंग में पहली पारी में 1 ओवर के बाद स्कोर था 7 रन और 1 विकेट गिरा था, जिसके जवाब में स्कोर है 6 रन और 3 विकेट। इस पिच से काफ़ी अच्छी मदद ली है। जिस तरह से इस मैदान पर क्रिकेट खेला गया है, मैं पूरी तरह से उससे मुतमैन हूँ, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी की गई है, सिब्बान शेख द्वारा विकेटें मिलेंगी अगर आप सही एरिया में गेंदों को रखेंगे। नया ओवर लेकर आ रहे अमोल दुबे, किरण खोबरे, अमोल दुबे, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने पहले दिन रंग भरा था इस प्रतियोगिता में। कुणाल खोंड की कैचिंग हम भूल नहीं सकते। सुनील खरडे, योगेश पवार, बहुत अच्छी टीम यहाँ पर। नासिक, नगर और पुणे के खिलाड़ियों का एक अच्छा कॉम्बिनेशन।
नए ओवर की शुरुआत यहाँ पर अमोल दुबे द्वारा। वेल लेफ्ट, इजाज कुरैशी भी थोड़ा रुक कर खेल रहे हैं। वेट एंड वॉच वाला क्रिकेट अपेक्षित होगा क्योंकि चोटी के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं और इसका पूरा दबाव अब इस वक्त दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली के ऊपर। इस बार ड्राइव किया, बल्ले की जड़ पर लगी थी गेंद, 1 रन जरूर पूरा किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रनों पर पहुंचा है 3 विकेट के नुकसान पर। दीपक दादा प्रतिष्ठान को भी एक कमजोर ओवर चाहिए 20-22 रनों का, लेकिन उसके पहले विकेटों को सलामत रखना यह जरूरी रहेगा। 11 से ज्यादा खिलाड़ी बल्लेबाजी कर नहीं पाएंगे, जिसमें ज्यादा से ज्यादा 10 विकेटें गिरेंगी और 10 में से ऑलरेडी 3 विकेटें गिर चुकी हैं। मंच पर आगमन होता हुआ धमाका क्रिकेट क्लब दिल्ली का, सरोज प्रामाणिक के नेतृत्व में ये टीम खेल रही है। हेमंत बनियाल साहब की टीम है और उनका मुकाबला होगा स्वनिक बिल्डर्स अमरावती, तौसीफ खान पठान साहब की टीम है, जो सुपर 6 का दूसरा मुकाबला रहेगा। लेकिन सुपर 6 का पहला मुकाबला कड़क मुकाबला। अब देखिए, गेंद जब बाहर जा रही थी तो स्विच हिट लगाने का प्रयास किया और जो रन बन सकता था वो भी नहीं बन पाया। स्कोर है 7। प्रतिकूल परिस्थितियों को अनुकूल बनाना होगा और ये और कोई नहीं बनाएगा, खुद बनाना होगा। खुद से खुददारी, क्रिकेट के साथ वफादारी, ये दिखानी होगी भूषण गोले को। इस बार फ्लिक कर दिया है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, आउटफील्ड फास्ट भले ही रहा हो, बाउंड्री लाइन तक गेंद जाएगी नहीं। 2 रन जरूर पूरे किए भूषण ने। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 9 रनों पर 3 विकेटों के नुकसान पर। नाइन फॉर 3, 65 रनों की जरूरत है और पावर प्ले का आखिरी ओवर चलता हुआ। आप देख रहे हैं cricket.com and skyexch.com presents SIPL सीजन 1। इस बार भूषण गोले ने हरकत ली है, बहुत ही बढ़िया हुक शॉट, टप्पा खाती हुई गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। ये लगा cricket.com 4। खेलो 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 बाजी दिल से, खेलो 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 बाजी दिल से। जब इस तरह की आवाज आते हैं तो ऐसा लगता है कि कहीं युद्ध शुरू तो नहीं हो गया। थोड़ा ध्यान रखें माइक का। गोवा अमन चैन की भूमि है और भूमि की जब बात चलती है तो भूमि के अदाकारा हमारे साथ है। ड्राइव किया, 1 रन। भूषण गोले की यह सही तकनीक भी है। बड़ा स्ट्रोक खेलने के बाद 1 रन लेकर स्ट्राइक घुमाया। ओवर समाप्त किया अमोल दुबे ने और 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 14। 8 रन बने इस ओवर में और सबसे अच्छी बात यह है कि इस ओवर में कोई भी विकेट नहीं गिरा। सिबान शेख पहले मैच में 5 विकेट, दूसरे मैच में 3 विकेट, तीसरे मैच में 3 विकेट। सिब्बान जिसने बंद कर दी है बड़े बड़े बल्लेबाजों की जुबान, वो है सिब्बान। जिसके गेंदबाजी का प्रदर्शन है महान, वो है सिब्बान। स्कोर 14 फॉर द लॉस ऑफ 3। 60 रिक्वायर्ड ऑफ 4 overs, रिक्वायर्ड 115। हमारे बीच आ चुके हैं जगत सरकार। देखिए, पूरे दुनिया में सरकार किसकी भी बने, ये एक ऐसी सरकार है जो इंडिपेंडेंट है
अपने बलबूते पर चलाते हैं जगत सरकार, प्रिंस ऑफ तारकेश्वर। और जगत का जब ग्राउंड में आगमन होता है तो हमारे शमीम भाई के चेहरे पर भी एक पेप्सोडेंट स्माइल आ ही जाती है। अपने स्पेल का आखिरी ओवर करेंगे सिब्बान शेख। ये वो गेंदबाज है जिसको बल्लेबाज खेल नहीं पाए हैं। आज भले ही 1-2 वाइड बॉल उन्होंने की है, लेकिन पहले दिन तो बिल्कुल कहर बरपाती हुई गेंदबाजी सिब्बान की रही थी। लेकिन दीपक दादा प्रतिष्ठान को कमजोर न समझे। नेवर अंडर एस्टिमेट पावर ऑफ दीपक दादा प्रतिष्ठान। अभी भी जो बैटिंग ऑर्डर है उसमें काफी डेप्थ है, लेकिन ये जोड़ी इंपॉर्टेंट रहेगी। 2 कदम आगे आए और एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से लगने वाला cricketda.com 4। कदमों का अच्छा इस्तेमाल किया, इंतजार किया और फिर वार किया, गेंद को मैदान के बाहर किया। खिलो 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 बाजी दिल से। खिलो 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 बाजी दिल से। बाजी तो खेलनी होगी। तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना दे, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले। अपने पे भरोसा है तो फिर दाव लगा ले। जी हाँ, दाव लगा दिया है यहाँ पर गोले ने। देखना होगा गेंद के नीचे फील्डर है ए skyexch.com 6। चाबुक शॉट। खिलो 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 बाजी दिल से। खिलो 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 बाजी दिल से। जब भी ऐसा शॉट देखूं मेरा दिल दीवाना बोले गोले 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 गोले। अब रनों के बम गोले बरसाता हुआ भूषण गोले और स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर पहुंचा। मैच का असली मजा सिब्बान शेख सबसे बेहतरीन गेंदबाज के ऊपर टूट पड़ा है भूषण गोले। इस बार हुक किया, हालांकि एक ही रन मिलेगा, लेकिन ओवर थ्रो का रन देखिए। अब यही सही काम है। भूषण गोले के खाते में 2 रन, दीपक दादा प्रतिष्ठान के खाते में 2 रन। अचानक ही ये मैच ने अब यू टर्न लिया है। स्कोर अब 26 पर पहुंचा। हालांकि अभी ये पर्याप्त नहीं है। 48 रन और चाहिए, लेकिन उसकी तरफ अब शुरुआत हो चुकी है। पावर प्ले तुम्हारा रहा, नॉन पावर प्ले हमारा रहेगा, ये यहां पर बताते हुए भूषण गोले। सिब्बान के इस ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी। इस वक्त फुलर लेंथ की बॉल थी, थोड़ा सा मायूस, रनआउट का खतरा टलता हुआ, और ये मेरे ख्याल से बाई का रन अंपायर नीलेश नाइक द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 27। तो हमारी तमाम अदाकाराओं को आप देख सकते हैं। मेरी हाइट तेरे से ज़्यादा है, लेकिन मैं तेरे से ज़्यादा खूबसूरत हूँ। ये बातचीत चल रही है, लेकिन ये सब में मनु पंजाबी, जिसकी ना कोई कंपटीशन है ना कभी होगी। जी हाँ, ये है मनु पंजाबी। आकांक्षा पुरी, इनका भी हार्दिक स्वागत है। बहुत ही बढ़िया हाइट है उनकी और बहुत अच्छा अपने आप को कंडक्ट करती है आकांक्षा जी। उसके साथ में अंजलि पांडे जी भी हैं, रुमा शर्मा जी हैं। इन सभी का हार्दिक स्वागत है, तमाम अदाकाराओं का। साथ में संतोष गुप्ता जी, पिनेकल सेलिब्रिटी मैनेजमेंट। इस बार ड्राइव जरूर किया, 1 रन मिलेगा। देखिए इजाज कुरैशी भी अब थोड़ा संयम के साथ खेलते हुए, ने पता है कि इसके बाद 3 ओवर का खेल शेष। सिब्बान शेख के 2 ओवर समाप्त होते हुए 3 ओवर के बाद अब 28 रन बने हैं। 3 विकेटों के नुकसान पर 24 रनों की भागीदारी यहाँ पर कही जाएगी। और भूषण गोले अब तक संघर्ष में पारी खेल रहे थे, लेकिन अब जुझारू पारी दिखाई दे रही है।
अब 18 गेंदें बची और 18 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 46। 18 चेंडू 46 धावा, 18 बॉल्स 46 टू विन। स्टेज पर आप देख सकते हैं सरोज प्रमाणिक, किरण पवार, रवि बनारस, जगत सरकार। आहा, क्या बात है, खुशियां ही खुशियां आप देख सकते हैं। बॉलिंग परिवर्तन और अब आ चुके हैं किरण खोबरे। किरण खोबरे भी यॉर्कर स्पेशलिस्ट है। कल हमने देखा जिस तरह से यॉर्कर डाले गए थे, अंकुर सिंह ने जिस तरह से यॉर्कर्स किए थे, वहाँ पर फिरोज शेख ने यॉर्कर्स किए थे, विजय पावले, इनके यॉर्कर्स को हम भूल नहीं सकते। और अब यहाँ पर 18 गेंदों में 46 रन। मुख्य स्टेज पर आप देख सकते हैं हमारी तमाम अदाकाराओं को। खोबरे की पहली गेंद जड़ में आती हुई इजाज ने ड्राइव किया, बहुत बढ़िया टाइमिंग रही थी, 1 रन पूरा किया और ओवरथ्रो का रन लेते समय विकेट जा सकता था, लेकिन 1 रन। स्कोर 29 रन 3 विकेट पर। अब 17 गेंदे 45 रन, 17 चेंडू 45 धावा, 17 बॉल्स 45 टू विन। भूषण गोले अब तक अच्छी पारी खेल चुके हैं। भूषण का निजी स्कोर अगर मैं बताता चलूं, 10 बॉल 19 पर खेलते हुए भूषण गोले, जिनके बल्ले से बरस सकते हैं आसमान में गोले। स्क्वायर ड्राइव 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 30, 3 खिलाड़ियों के नुकसान पर। अब 16 गेंदे 44 रन, 16 बॉल्स 44 रन टू विन। डगआउट से मैसेज पहुंचाया जा रहा है, मैदान में आवाज यहां तक सुनाई देती हुई। इस बार मिस टाइम किया है, काफी दूर से जाना पड़ेगा, ये कैच नहीं हुआ, गनीमत है। 1 रन पूरा किया, उसको 2 में तब्दील किया गया, मुश्किल चांस था, लेकिन अभी भी पूरी टीम नाराज है कि ये लेना चाहिए था। मुद्दा लाख चाहे क्या होता है वही होता है, आगे आपको पता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 3 विकेट जल्दी गिर गई, लेकिन इसके बाद ये हमारी अदाकाराओं को बताया जा रहा है, हुस्न की मल्लिका, आकांक्षा पुरी, ग्रेसफुल, अंजलि पांडे, रूमा शर्मा द रेस्प्लेंडेंट। बल्ले का निचला सिरा, बॉल गई पीछे की तरफ, सिंगल। स्कोर 33 फॉर 3। आप देख रहे हैं SIPL सीजन 1, जिसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं शाज मीडिया एंटरटेनमेंट और शाज मीडिया इवेंट्स UAE, नगमा खान और शाज, इन एसोसिएशन विथ संतोष जी गुप्ता, पिनेकल सेलिब्रिटी मैनेजमेंट एंड अमित भाई फुटाडो, फ्रेंड्स दुबई। किरण खोबरे के सामने बैटर है भूषण गोले। अब यहां पर विकेट गिरने की बात चल रही है, और अब ये क्या विकेट था? एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड और deadybet.com रन आउट, इजाज कुरैशी आउट। खेलो 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 बाजी दिल से, खेलो 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 बाजी दिल से।
अब आ चुके नितिन माटुंगे, इजाज कुरैशी का विकेट, ये सॉफ्ट डिसमिसल था। इजाज 6 बनाकर आउट हुए। विकेट कीपर योगेश पवार। शिरसाट स्पोर्ट्स सुपर 3 में पहुंचने के अब कुछ ही कदम दूर है। नितिन माटुंगे 13 गेंदों में 41 रन। मुश्किल होता हुआ इक्वेशन इस ओवर में। एक रन पूरा करते हुए नितिन माटुंगे, यानी कि अब 12 गेंदों में 40 रन चाहिए। 12 चेंडू 40 दावा, 12 बॉल्स 40 टू विन। किरण खोबरे का बहुत बढ़िया ओवर, 34 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। पहले ओवर में 6 रन बने, दूसरे ओवर में 8 रन बने, तीसरे ओवर में 14 रन बने, चौथे ओवर में केवल 6 रन बने। फॉल ऑफ विकेट्स, पहला 4 पर, दूसरा 4 पर, तीसरा 5 पर, चौथा 33 पर। अगला मुकाबला स्वनिक बिल्डर्स अमरावती, तौसीफ खान पठान साहब की टीम है, और इसका मुकाबला होने जा रहा है धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली, हेमंत बनियाल साहब की टीम से। सुपर 6 का दूसरा मुकाबला। ये हमारे मुख्य स्टेज का दृश्य है, जहां पर मनु पंजाबी बहुत फोकस होकर मैच का मजा ले रहे हैं, और साथ में हमारे ये कैमरामैन भाइयों को भी हम देख सकते हैं। वेलकम मनु पंजाबी। नए ओवर की शुरुआत होगी और धनंजय भिंताड़े ने जो कैच लिया वहां पर योगेश पेड़कर का, वो एक बहुत बड़ा लम्हा था, क्योंकि योगेश पेड़कर के पास इस पिच के ऊपर टिकने का टेम्परामेंट था, लेकिन वो कैच ले लिया। और फिर आकाश तारेकर ने 2 गेंदें वेल लेफ्ट की, लेकिन फिर जो उन्होंने कैच दे दिया वहां पर नुकसान होता हुआ। आकाश तारेकर, योगेश पेड़कर का 0 पर आउट होना, इसने लगभग 50% कहानी को पूरा कर दिया था। इस बार पंच लगा दिया है, और जी आइए cricket.com 4 बढ़िया चौका नितिन माटुंगे का, उन्नत होकर उस गेंद को चांटा मार दिया था। और cricket.com 4 खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से। 11 गेंदों में 36 रन, 11 बॉल्स एंड 36 टू विन। धनंजय भिंताड़े के सामने हम अटैक कर सकते हैं, ये दिखाते हुए पहली गेंद पर नितिन माटुंगे। वाइड बॉल, यानी कि अभी भी गेंदें बची है 11 और अब रन चाहिए 35। 11 बॉल 35 रन, 24 का फर्क है, 4 6 चाहिए। skyexes.com 6 अगर लग जा देते हैं नितिन माटुंगे और भूषण गोड़े, मैं समझता हूं मैच बन जाएगा। अगर अगली 6 से 7 गेंदों में भी 2 6 आ जाते हैं, फिर भी मैच बना रहेगा। 6 बॉल 12, 6 बॉल 15, 6 बॉल 18 तक मैं समझता हूं मौका रहेगा दीपक दादा प्रतिष्ठान के लिए, लेकिन 6 बॉल 20, 6 बॉल 22 विल बी डिफिकल्ट। 6 15, 6 12, 6 16, यहां पर बढ़िया टेक ऑफ लेती हुई गेंद और अतड़ियों से गुजरती हुई डॉट बॉल।
10 बॉल में 35 रन, 10 balls 35 to win. वाइट बॉल 10 बॉल 34 रन, 10 balls 34 to win. स्कोर हो गया 40, 4 विकेट पर. अब देखिए, इसको कहते हैं वापसी. धनंजय बिनताड़े अच्छी तरह जानते हैं कि मेरी 2 अच्छी गेंदें मेरी टीम के लिए विजय को पक्का कर लेगी. स्कोर अभी भी रुका हुआ है 40 पर, 4 विकेटों के नुकसान पर. अब गेंदें बची है 9 और रन चाहिए 34. नितिन माटुंगे और भूषण गोले के पास अब सेट होने का समय नहीं है. अब सीधा उन्हें अपने बल्लेबाजी को रीसेट करना होगा. रीसेट बटन दबाना होगा बैट पर. एक और बढ़िया गेंद और यहां पर रनआउट का विकेट गिरना तय है. नितिन माटुंगे रनआउट. DailyBet.com रनआउट विकेट. खिलो 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 बाजी दिल से. खिलो 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 बाजी दिल से. नए बैटर है शुभम मोरे. 5 रन पर आउट हुए माटुंगे. एक चौका लगाया. नए बैटर है शुभम मोरे. वेलकम असलम शेख, सीनियर अंपायर. जी हाँ, ये हमारे तमाम हीरोइंस को आप देख सकते हैं. आकांक्षा पुरी, जिसके बारे में काफ़ी चर्चा रही है कैलेंडर गर्ल्स फिल्म के ज़रिए. स्वयंवर मिका दी वोटी की वो विनर भी रह चुकी हैं और पहले दिन से हमारे साथ जुड़ चुकी हैं आकांक्षा जी. इस बार तगड़ा शॉट है. अब देखिए, इसकी जरूरत थी भूषण गोले द्वारा. SkyEXCH.com 6. खिलो 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 बाजी दिल से. खिलो 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 बाजी दिल से. 7 balls 28 रन्स. ये बॉल पर 6 लगना अब जरूरी है, तब जाके 6-22. अब भूषण गोले के लिए भी एक समस्या है कि सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखूं या 6 मारकर इक्वेशन को कम करूं. कई बार ऐसा हो जाता है कि आप शर्ट के बटन को थोड़ा लूज करें या अपने बेल्ट को थोड़ा सा टाइट करें. दैट इज द सिचुएशन. सात गेंदे 28 रन. हिंदुस्तान का सबसे उम्दा टेनिस क्रिकेट इस वक्त गोवा की मुकद्दस सरजमीन पर आप पिछले 4 दिनों से देखते आ रहे हैं. और चारों दिन हमने देखा कि एक से बढ़कर एक मुकाबले हमने देखे. कल तो सुपर ओवर भी हमने देखा. टूर्नामेंट के दूसरे दिन हमने मेडन ओवर देखा. कल हमने हैट्रिक देखा. हमने हाफ सेंचुरी देखे पहले दिन. 46 for 5. गोले on 26. इस बार शरीर से दूर खेला है और ये SkyEXCH.com 6 लगा दिया भूषण गोले ने. 6 बॉल 22 का इक्वेशन. खिलो 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 बाजी दिल से. खिलो 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 बाजी दिल से. मैच बहुत क्लोज फिनिश की तरफ
जा सकता है। बस मिडल ऑर्डर में एक 5 रन और ज़्यादा कंट्रीब्यूट हो जाते हैं। ये इक्वेशन अगर 6-17, 6-15 का रहता, एक अलग स्थिति में देखते, बट देन यू कैन नॉट प्रेडिक्ट द रिजल्ट अनलेस द मैच इज ओवर। अंबादास शिरसाट, इनको भी आप देख सकते हैं डगआउट में, बिल्कुल अब डगआउट के कटड़े के ऊपर अपने दोनों हाथ रखे हुए हैं। शिरसाट स्पोर्ट्स ने ये टूर्नामेंट के पहले अपने सैंडो जर्सी बनाए जिसमें पीछे शिरसाट स्पोर्ट्स गोवा लिखा हुआ है। लोगों का तो पता नहीं, लेकिन शिरसाट स्पोर्ट्स का पूना से गोवा का जो प्रवास है वो अब कामयाब होता हुआ नजर आ रहा है। गो गोवा। मुझे नहीं लगता अगर इस टूर्नामेंट को शिरसाट ने जीता तो 2 दिन बाद ही पूना जाएंगे। घूमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गाएंगे, ऐश करेंगे और क्या। आखिरी ओवर लेकर आ रहे किरण खोबरे, 6 balls 22। वेलकम स्वानिक बिल्डर्स एंड डेवलपर्स। तौसीफ खान पठान साहब की टीम आ चुकी है। यस, वेलकम मिस्टर खान। यहां पर cricket.com 4 आता हुआ पहली गेंद पर, यानी कि अब 5 बॉल 20 रन। खिलो 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 बाजी दिल से। खिलो 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 बाजी दिल से। 5 बॉल 18। अगली 2 बॉल बहुत इंपॉर्टेंट है शुभम मोरे के लिए। संतोष गुप्ता जी को भी आप देख सकते हैं पूरी तरह से अपने वॉक को एंजॉय करते हुए, मल्टीटास्किंग, मोबाइल पर भी बात चल रही है, चल भी रहे हैं, चला भी रहे हैं पिनैकल को। 5 गेंदों पे 18 रन शुभम मोरे के लिए। अगली 2 गेंदें शुभम मोरे के जिंदगी की सबसे इंपॉर्टेंट गेंदें हैं 2, जो किरण खोबरे के सामने वो खेलेंगे। 5 गेंदें 18 रन। इस बार बल्ले को स्वाइप कर दिया, गैप में जाती हुई गेंद वहां पर अब जाकर उठाया गया है, केवल 1 रन मिलेगा, यानी कि 4 बॉल 17 रन। बहुत जबरदस्त फील्डिंग का मुजाहिरा वहां पर रविराज अहिरे द्वारा। 4 बॉल 17। भूषण गोले 4 बॉल 17। सिब्बान शेख ने बहुत जबरदस्त काम किया, अमोल डुबे ने साथ निभाया, उसके बाद किरण खोबरे ने अच्छी गेंदबाजी की। इस बार फॉलिंग स्वीप करने का प्रयास था, रनआउट का अपील और आउट घोषित किए गए हैं, यानी कि रनआउट के रूप में गिरने वाला ये विकेट और मैच को लगभग सील कर दिया है अपने पक्ष में। इस वक्त गिरने वाला रनआउट का DaddyBat.com विकेट। खिलो 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 बाजी दिल से। खिलो 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 बाजी दिल से। 17 रन की पार्टनरशिप टूटी और ये विकेट गिरा, कुल मिलाकर 6वां। नए बैटर है विजय पावले। विजय पावले को आज भी बैटिंग ऑर्डर में ऊपर भेजा जा सकता था। 3 खिलाड़ी रन आउट हुए हैं, 3 खिलाड़ी कैच आउट हुए हैं। 3 रन आउट अगर 6 में से आपके हो जाए, मतलब आपसी संवाद की कमी है। बल्लेबाज एक दूसरे से बात नहीं कर रहे। रविराज आहिरे के वो 42 रन वाकई में बहुत बड़ी कहानी सुनाते हुए आगरा का ताज और नासिक का रविराज दोनों है लाजवाब। बोलिए वाह ताज और बोलिए वाह रविराज। द वन मैन शो, द गेम चेंजर, द एक्स फैक्टर रविराज आहिरे। शिरसाट स्पोर्ट्स नासिक, नगर, पूना के लिए भी आज बहुत खुशी का लम्हा है। अपने लोकल खिलाड़ियों को लेकर शिरसाट मैदान में उतरा और किला फतेह करता हुआ। यहां पर 1 रन और
लेकिन अब इससे फर्क नहीं पड़ेगा। सिब्बान शेख की गेंदबाजी, रविराज अहिरे की बल्लेबाजी। सबसे बड़ी बात है बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग तीनों डिपार्टमेंट में ज्यादा मार्क हासिल किए हैं शिरसाट स्पोर्ट्स पुणे ने। और अब यहां पर परिस्थितियां बहुत खराब है। 58 रन बने हैं, 26 रन और चाहिए मैच जीतने के लिए, 16 रन, और गेंदें बची है केवल 2। 2 बॉल 16, चमत्कार चाहिए। एक बॉल 16 रन। बहुत बढ़िया टीम वर्क देखने को मिला। जब हौसला कर लिया उड़ान का तो फिजुल है कद नापना आसमान का। उड़ान का हौसला कर लिया था शिरसाट स्पोर्ट्स ने और वो उड़ान भर ली है। यहां पर भूषण गोले का एक बेहतरीन स्काई EXCS.com 6 आया पर मैच गया। और अभिनंदन शिरसाट स्पोर्ट्स सुपर 3 में प्रवेश करने के लिए। दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली की चुनौती यहां पर खत्म होती हुई और मैच समरी और मैन ऑफ द मैच अवार्ड के लिए और अगले मैच के टॉस के लिए चलेंगे सीधा अब रेशमा मयेकर के पास। खिलो 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 बाजी दिल से, खिलो 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 बाजी दिल से। 42 रन नॉट आउट। रविराज अहिरे, कुणाल खोंड 27, ये दोनों ने जो पार्टनरशिप की वो बहुत इंपॉर्टेंट थी। 73 फॉर 3 और फिर सिब्बान आया 19 फॉर 3। सिब्बान ने मानो बल्लेबाजों को बांध कर रख दिया और क्रिकेट की आन बान शान और जान है सिब्बान और आगरा की शान है ताज और नासिक का ताज है रविराज। इन्होंने काम कर दिया, गुड जॉब अंबादास शिरसाट। आइए चलेंगे चंद्रकांत शेटे के पास और रेशमा मयेकर के पास। शुक्रिया।